देहूमध्ये संत तुकाराम महाराजांचा त्रिशतकोत्तर अमृत महोत्सवी बीज सोहळ्यामध्ये उपमुख्यमंत्री शिंदेना संत तुकाराम महाराज पुरस्कार प्रदान। शरद पवार अहिल्यानगर तालुक्यातील चिंचोडी पाटील येथे त्यांचं जोरदार स्वागत। रयत शिक्षण संस्थेच्या नूतन इमारतीचं त्यांच्या हस्ते उद्घाटन। विद्यार्थ्यांनी केले शरद पवारांचे जोरदार स्वागत। छत्रपती शिवरायांना बदनाम करण्याचं षडयंत्र काँग्रेसचंच। भाजपाचे मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांचा मोठा आरोप। संभाजी महाराजांच्या कार्यालाही महत्त्व दिला नाही। शिवेंद्रराजे यांच्या वक्तव्यामुळे नवा वाद उफाळण्याची शक्यता। विधान परिषदेसाठी भाजपाकडून 3 उमेदवारांची नावं जाहीर। संजय केनेकर, दादाराव केचे, संदीप जोशींचं नाव जाहीर। भाजपाकडून विधान परिषदेवर 3घांना संधी। उद्योगपती गौतम अदानी काल रात्री मुख्यमंत्र्यांच्या सागर निवासस्थानी। फडणवीसांच्या भेटीसाठी उद्योगपती अदानी सागरवर। दोघांच्या भेटीचं कारण गुलदस्त्यात। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आज रत्नागिरी दौऱ्यावर। सपकाळ यांच्या स्वागतासाठी रत्नागिरी शहरात जागोजागी लागले मोठमोठे बॅनर। भाजपा आमदार हेमंत रासने यांच्या विरोधात रवींद्र धंगेकर यांची फ्लेक्सबाजी। शिवसेनेत प्रवेश केल्यानंतरही धंगेकर यांच्याकडून महायुतीला खरताळ। राष्ट्रवादीच्या विधान परिषद उमेदवाराचं नाव आज जाहीर होण्याची शक्यता। दुपारी अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये देवगिरीवर होणार बैठक। मुलुंडमध्ये विधानसभा निहाय कार्यकर्ता मेळाव्याचं आयोजन। राष्ट्रवादी अजित पवार पक्षाकडून आयोजन। आगामी पालिका निवडणुकांमध्ये मुलुंडमधून राष्ट्रवादीचे उमेदवार उभे करावेत अशी कार्यकर्त्यांची मागणी। वर्ध्यातील आर्वीत रोजगार मेळाव्याला हजारो विद्यार्थी उपस्थित। आमदार सुमित वानखेडे यांच्याकडून रोजगार मेळाव्याचं आयोजन। आर्वी मतदारसंघातील बेरोजगार युवकांसाठी रोजगार उपलब्ध करण्याचा प्रयत्न। सुमित वानखेडेंचं वक्तव्य। भिवंडीत आगरी समाजासाठीच्या भव्य भवनाचं गणेश नाईक यांच्या हस्ते लोकार्पण। नव्या भवनामुळे आगरी समाजाच्या सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रमांना चालना मिळणार, तसंच समाजाच्या विकासात महत्त्वपूर्ण भूमिका बजावणार असल्याचं मत मान्यवरांनी व्यक्त केलं। विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांचा दौंडमध्ये दौरा। सरकारी योजना सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करावेत, शिंदेंच्या पदाधिकाऱ्यांना सूचना। 20 कोटींच्या निधीतून सुरू होणार चंद्रपूर शहरातील प्रमुख मार्गांचं काम। सिवरेजसाठी खोदलेल्या रस्त्यांची आमदार किशोर जोरगेवार यांनी केली पाहणी। खोक्याच्या घरावर कारवाईची घाई का केली? सुरेश धस आज माहिती घेणार। जिल्हाधिकारी आणि वन विभागाच्या अधिकाऱ्यांना कारण विचारणार। नगरसेवक बाळासाहेब घोडके यांनी सुरू केलेल्या पाणपोईचं सुरेश धस यांच्या हस्ते उद्घाटन। आष्टी शहरातील मुख्य बाजारपेठेच्या ठिकाणी सुरू करण्यात आली पाणपोई। सुरेश धस यांच्याकडून आष्टी मतदारसंघातील जनतेच्या प्रश्नासाठी आम सभेचं आयोजन। तालुक्यातील जे प्रलंबित प्रश्न आहेत ते प्रश्न मार्गी लावण्यासाठी आणि जनतेला येणाऱ्या अडचणी समजून घेण्यासाठी घेतली आमसभा। उमरखेड आगाराला तात्काळ 5 नवीन बसेस उपलब्ध होणार। माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या मागणीला यश। यामुळे कर्मचारी आणि प्रवासी वर्गात आनंदाचे वातावरण। देहू नगरीत आज संत तुकाराम महाराजांचा बीज सोहळा। मुख्य मंदिर आणि गाभाऱ्याला आकर्षक फुलांची सजावट। तब्बल 6 टन फुलांचा वापर करून करण्यात आली सजावट। बारामतीच्या डोर्लेवाडीत संत तुकाराम महाराजांची बीज यात्रा मोठ्या उत्साहात साजरी। या बीज सोहळ्याला भाविकांची अलोट गर्दी। आष्टी शहरातील वसंत नगरात तुकाराम महाराजांच्या 375व्या बीजे निमित्त भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी। या निमित्ताने कीर्तन सोहळा संपन्न। साताऱ्यातील संगम माहुली येथे काशी विश्वेश्वर मंदिराच्या परिसरात प्री वेडिंग फोटोशूटला बंदी। चीफ ट्रस्टी श्रीमंत गायत्री देवी पंत प्रतिनिधी यांचा निर्णय। जुन्नर तालुक्यातील विघ्नहर सहकारी साखर कारखान्याची निवडणूक। यामध्ये कारखान्याचे विद्यमान अध्यक्ष सत्यशील शेरकर यांच्या पॅनलने विजय मिळवला, तर विरोधी पॅनलला एकही जागा मिळाली नाही। विजयानंतर मोठ्या प्रमाणात शेरकर समर्थकांकडून आनंद साजरा। नवी मुंबईत शांतता रॅलीचं आयोजन। बोधगया महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाला पाठिंबा दर्शवण्यासाठी बौद्ध बांधवांचा रॅलीत मोठा सहभाग। वाशी सेक्टर 15 ते छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत शांतता रॅली संपन्न।
पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील कासुर्डी ते यवत महामार्गालगतच्या अतिक्रमणावर पीएमआरडीएचा हातोडा जेसीबीच्या सहाय्याने अतिक्रमणे हटवले. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटन वाढावे म्हणून विजयदुर्ग बंदरामध्ये युद्धनौका आणण्यात आली. युद्धनौका पर्यटकांना पाण्याखालील विश्व पाहण्यासाठी उपलब्ध. सुनीता विल्यम्स आणि बूच विल्मोर यांच्या सुटकेसाठी नवे अंतराळवीर. 4 नवे अंतराळवीर आंतरराष्ट्रीय अवकाश केंद्रात दाखल. एन मॅक्वेलेन, निकोल ताकुया आणि किरिल अंतराळवीर दाखल. देशातील 60 शहरात घरविक्रीत 23% वाढ. मोठ्या शहरांमध्ये सर्वाधिक रिक्त घरे. छोट्या शहरांमध्ये घरांच्या विक्रीसाठी चांगला प्रतिसाद मिळत असल्याचं समोर. मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर आज मेगा ब्लॉक. मध्य रेल्वेवर 3:40 ब्लॉक तर हार्बर रेल्वे मार्गावर 4:05 दरम्यान ब्लॉक. पुरंदर विमानतळाचा मार्ग सुकर. उद्योग विभागाकडून औद्योगिक क्षेत्राची अधिसूचना जारी. 7 गावांमधील चतुर्सीमा निश्चित. मुंबई गोवा महामार्गावरील अवजड वाहतूक आज बंद. दुपारपासून बंद राहणार वाहतूक. पाली खोपोली पुणे मार्गांवरील अवजड वाहतूकही बंद. मुंबईतील हवेचा निर्देशांक शनिवारी समाधानकारक श्रेणीमध्ये. मुंबईच्या हवेचा निर्देशांक 71 वर पोहोचला. गेल्या 2 महिन्यापासून मुंबईतील हवेच्या गुणवत्तेत सुधारणा. राज्यात सर्वाधिक तापमानाची नोंद चंद्रपूरमध्ये. चंद्रपूरमध्ये तापमानाचा पारा 42 अंशांवर. अकोला, अमरावती, नागपूर, वर्धा तापमान 40शी पार. जम्मू काश्मीरमध्ये हिमवृष्टी आणि पाऊस अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. काही भागात हिमवृष्टी सुरू असल्याचं हवामान खात्याचं म्हणणं. अमरावती जिल्ह्यातील 56 प्रकल्पांमध्ये जलसाठा 46%. अमरावती जिल्ह्यातील नागरिकांना यावर्षी पाणी टंचाईचा सामना करावा लागणार. पाणी जपून वापरण्याचे प्रशासनाकडून आवाहन. वर्धा नदीवरील 2 जिल्ह्यांना जोडणारा पूल बांधकामाची मागणी. जीवघेणी वाहतूक करत असल्याने मोठा अपघात होण्याची शक्यता. हिंगोलीत लोकशाही मराठीच्या बातमीचा इम्पॅक्ट. हिवरखेडा गावात भीषण पाणी टंचाई. लोकशाही मराठीच्या बातमीनंतर प्रशासनाला जाग. गावात पाण्याच्या टाकीपासून पाईपलाईन टाकण्याचं काम सध्या सुरू. बीडमधील बंकट स्वामी महाराज यांच्या दिंडीचे पैठणकडे प्रस्थान. पैठणमधील नाथषष्ठी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी प्रस्थान. 79 वर्षाच्या अखंड परंपरा जोपासणाऱ्या या दिंडीत शेकडो वारकऱ्यांचा सहभाग. भिवंडीत अय्यप्पा मंदिराचा वर्धापन दिन उत्साहात साजरा. या निमित्ताने कलश यात्रा पालखी सोहळ्यात शेकडो भाविकांचा सहभाग. जालन्यातील मालेगावात 2 दिवसीय सत्संग तसंच होळी महोत्सव आणि नागरी सत्कार सोहळ्याचं आयोजन. या सोहळ्याला पोहरादेवीचे धर्मगुरू महंत डॉक्टर बाबूसिंग महाराज, मंत्री संजय राठोड, इंद्रनील नाईक, पंकजा मुंडे राहणार उपस्थित. सार्वजनिक गणेशोत्सव बाळ गोपाळ मंडळ परळचा सम्राट आयोजित टाटा प्रीमियर लीग सामन्यात भोईवाडा पोलीस ठाणे मधील वरिष्ठ आणि कनिष्ठ अधिकारी यांच्या संघाविरुद्ध स्थानिक खेळाडू असा प्रेक्षणीय सामना रंगला. उद्या शिवजयंतीपासून राज्यभरात कबरी विरोधात विशेष मोहीम. औरंगजेबाच्या राज्यभरातील कबरी तातडीने हटवा. विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाची मागणी. राज्यात शेतीचं क्षेत्रफळ झपाट्याने कमी. अवघ्या 5 वर्षात 3.25 लाख हेक्टर शेतजमीन घटली. संपूर्ण देशाचा विचार करता महाराष्ट्रात सर्वाधिक घट. त्यामुळे शेतकऱ्यांकडून चिंता व्यक्त. वाशिम बाजार समितीत चियाची आवक वाढली. दर मात्र स्थिर. रब्बी हंगामात तब्बल 4000 हेक्टर क्षेत्रावर चियाची पेरणी. अमरावती जिल्ह्यात तुरीचा शासकीय दर 7550 असताना खुल्या बाजारात 6800 ते 7000 रुपयांनी विक्री. तुरीच्या शासकीय खरेदीसाठी आतापर्यंत फक्त 6000 शेतकऱ्यांनी केली नोंदणी. किसान सन्मान निधी नावाने शेतकऱ्यांची फसवणूक. SMS मधील लिंक क्लिक करताच खाते रिकामे. नाशिक मराठवाड्यातील अनेक शेतकऱ्यांची फसवणूक. काटेपूर्णा प्रकल्पातून शेतीसाठी पाणी सोडणे शक्य नाही. पाटबंधारे विभागाचं अकोला तालुक्यातील शेतकऱ्यांना पत्र. उन्हाळी पीकही हातून जाण्याची शेतकऱ्यांना भीती. भंडाऱ्याच्या लाखांदूर तालुक्यात गोसे धरणाचा डावा कालवा फुटून शेत शिवारात पूर परिस्थिती. अधिकारी आणि कर्मचारी यांच्या कारभारामुळे शेतकऱ्यांचं नुकसान. भंडारा जिल्ह्याच्या जांब परिसरात शेतीला 12 तास वीज पुरवठा करा अशी शेतकऱ्यांची मागणी. वीज वितरण केंद्र आंधळगाव येथील कनिष्ठ अभियंता यांना शेतकऱ्यांकडून निवेदन. खानदेशात मका आवक मध्ये वाढ.
आवक वाढली असली तरी दर स्थिर. विविध बाजार समित्यांमध्ये सरासरी 2000 रुपये प्रति क्विंटलचा दर. पशुखाद्य उत्पादकांसह प्रक्रिया क्षेत्रातून उचल वाढल्याने दरात सुधारणा. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये काजू बीचे दर स्थिर. प्रति किलो 165 ते 175 रुपयांनी खरेदी तर गावठी काजूला प्रति किलो 168 रुपये दर. येस बँक DHFL घोटाळा प्रकरणी पुराव्यांअभावी प्रमुख आरोपींवरील आरोप कोर्टाने फेटाळले. गोएंका बलवा यांच्यावरील आरोपपत्रांची दखल घेण्यास नकार. संभाजीनगरमध्ये PFची वेबसाईट बंद असल्याने गैरसोय. 15 ते 20 दिवसांपासून PFच्या वेबसाईटमध्ये बिघाड. PF काढण्यासाठी नागरिकांच्या सेंटरवर चक्रा. कॅग संबंधित जनहित याचिकेवर उद्या सुनावणी होणार. नियुक्ती प्रक्रिया घटनाबाह्य ठरवण्याची मागणी. जनहित याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात उद्या सुनावणी. समृद्धी महामार्गावर कारने अचानक पेट घेतला. वैजापूर तालुक्यातील पालखेड गुळवाडीतील घटना. सुदैवाने कुठलीही जीवितहानी नाही, मात्र गाडी जळून खाक. 12वीच्या उत्तरपत्रिका जळाल्याचं प्रकरण. वसईतील शिक्षिका आणि प्राचार्याविरोधात गुन्हा दाखल. विरारच्या बोळिंज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. सोलापूर जिल्ह्यात बोगस TET प्रमाणपत्र धारक शिक्षक बडतर्फ. झेडपीचे CEO कुलदीप जंगम यांनी 5 शिक्षकांवर सेवा समाप्तीची केली कारवाई. मुंबई गोवा महामार्गावर ट्रेलर ट्रकचा भीषण अपघात. वाटूळ घाटातील तीव्र उतारात झाला अपघात. साताऱ्यातील शिरवळ येथे हनी ट्रॅपच्या जाळ्यात 2 युवक जेरबंद. 1 कोटी रुपयांची खंडणी मागणाऱ्या 2 युवकांना अटक. मनमाडवरून निघणाऱ्या नांदगाव नाशिक बसमधून अचानक धूर. यामुळे प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण. सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही. ताडीच्या मालासह परराज्यातील बियर जप्त. शिरपूर दारूबंदी विभागाची दुहेरी कामगिरी. दोन्ही कारवाई मध्ये आता वाहनांसह 4,47,800 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त. दोघांना अटक. जळगावच्या 40गाव मधील संस्था चालकाला बेड्या. शिक्षकाच्या पगारावर जवळपास 1 कोटींचा डल्ला मारल्याचा आरोप. संस्था चालकाला अखेर पोलिसांकडून अटक. ICU वॉर्डची अवस्था दयनीय. ICU वॉर्डमधील AC बंद. AC बंद असल्यामुळे रुग्णांचे हाल. नांदेडच्या शासकीय रुग्णालयातील धक्कादायक प्रकार. सांगली खोतवाडी रस्त्यावर हिट अँड रन. आलिशान 4चाकी गाडीने 8 ते 10 वाहनांना उडवले. अपघातात 3घांची प्रकृती गंभीर. जावळी तालुक्यातील मोहाड आणि पिंपरी गावच्या हद्दीमध्ये असलेल्या 2 आराम बस वणव्यामुळे जळून खाक. या घटनेत लाखोंचं नुकसान. कोल्हापुरातल्या सानेगुरुजी वसाहत येथील लोकल मार्टमध्ये खरेदीच्या बहाण्याने चोरी. साहित्यांची चोरी करणाऱ्या दाम्पत्यास जुना राजवाडा पोलिसांकडून अटक. उमरज पोलिसांची अवैध व्यावसायिकांवर कारवाई. उमरज पोलीस पथकाची अवैध धंद्यावर मॅरेथॉन छापेमारी. 13 संशयित ताब्यात. 1,64,990 रुपयांचा मुद्देमाल जप्त. धार्मिक कार्यक्रमातून तब्बल 8 महिलांचे महागडे दागिने लंपास. छत्रपती संभाजीनगरमधील प्रकार. 8 लाखांच्या दागिन्यांवर चोरट्यांचा डल्ला. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.